नमस्कार फ्रेंड, माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे। आज आपण आणखी एक रेसिपीवाला व्हिडिओ शूट करणार आहोत। अगदी साधी अशी रानभाजी, आंबाड्याची भाजी कोरडी बनवणार आहोत। पटकन सगळ्यात जास्त वेळ न घालता आपण भाजी बनवायला लागूया। तर अशा प्रकारे या भाजीचे पानं असतात। मी ऑलरेडी भाजी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी ऑलरेडी कढईवर ठेवली आहे गॅसवरती आणि भाजी आपण वाफवून घेऊया थोड्याशा पाण्यामध्ये 5 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर आपण याला फोडणी देऊन पटकन अशी आपली भाजी बनवूया। आता याच्यामध्ये पाणी टाकले, मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर आपण कढईमध्ये ही भाजी वाफवून घेऊया। तुम्ही बघू शकतात मी कढईमध्ये ही भाजी टाकली आहे, पाणी न घालता टाकली आहे। आपण याच्यावर झाकण ठेवू, भाजीला आपोआप पाणी सुटेल। काहीच पाणी न घालता बघा आपोआप भाजीला पाणी सुटतंय। तर भाजी वाफेपर्यंत आपण आता आपलं बाकीचं रेडी करूया। ते मी कांदे घेतले, तर हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलाय। तुम्ही बघू शकता अगदी आता 5 मिनिटं झालेत। 5 मिनिटांमध्ये अगदी काही पाणी न घालता भाजीला आपोआप पाणी सुटलंय आणि आपली भाजी छान अशी वाफवली। आता मी बंद करते, थंड झाली की आपण ही भाजीला छान पिळून तिचे गोळे करून घेऊया। तर जी आंबाड्याची भाजी आपण वाफवून घेतली होती ती मी थंड करून थोडं थंड पाण्यामध्ये तिला पिळून घेऊन असे छोटे छोटे गोळे बनवले आणि सोबतच थोडासा लसूण चेचलाय, कांदा आणि हिरवी मिरची। कढईमध्ये थोडंसं तेल, त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे आणि मोठसर असा लसूण मी याच्यामध्ये घातलाय। तुम्ही बारीक खोडून पण घालू शकता। लसूण छान गुलाबी झाला, आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेते। कांद्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा गुलाबी परततोय चांगला, त्यानंतर आपण मिरची घालणार आहे, त्यानंतर भाजी घालणार आहे। आपली पटकन अशी आंबाड्याची भाजी तयार होऊन जाईल। आपला कांदा आणि मिरची मस्त परतलंय। मी आता याच्यामध्ये हे जे गोळे आपण आंबाड्याच्या भाजीचे बनवले ते घालून घेते, छान हलवून घेतली। भाजीला छान हलवून मिक्स करूया। तुम्हाला कांदा आणखी थोडा परतवायचा असेल तुम्ही परतू शकता। मला थोडासा गुलाबी आणि क्रंची क्रंची आवडतो, म्हणून असा ठेवलाय। आंबाड्याच्या भाजीमध्ये छान लागते। आता भाजीला मी मीठ घालून घेते थोडंसं। ऑलरेडी आपण भाजीमध्ये सुरुवातीला पण घातलेलं आहे आणि मी कांद्यामध्ये घातलंय, त्या हिशोबाने मीठ घालतेय। आपली भाजी रेडी झाली आहे। तर आपली आंबाड्याची भाजी ऑलमोस्ट 15 मिनिटांमध्ये रेडी झाली। मला माहिती आहे खूप जणांनी खाल्ली नाही ही भाजी, तर नक्की बनवून बघा। तर आपली आंबाड्याची भाजी बघा खूप सुंदर वाटतेय, तयार झाली आहे। तर ही आपली आंबाड्याची भाजी ऑलमोस्ट 15 मिनिटांमध्ये रेडी झाली आहे। तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर काही सॉलिड कॉम्बिनेशन आहे किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकतात। खूप छान लागते एकदम माझ्या स्टाईलने, म्हणजे माझ्या पद्धतीने बनवून बघा। आणखी पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, आपण नक्की नंतर पण वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करूया। अशी पण एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी होती। बाय। तर भाजी नक्की एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी होती। चला बाय।